हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर चला आज आहे ना मस्त सायंकाळच्या वेळेस व्हिडिओला सुरुवात केली आहे। तर आज गुरुवार आहे पण उपवास काही उपवास पकडलाय पण पूजा काही मांडली नाही आहे। तर का तर मी तुम्हाला पुढे सांगते का बरं पूजा वगैरे काही मांडली नाही। तर चला मस्त चहा ठेवलाय, आपण चहा घेऊ मस्त। अंशुला बघा किती उत आलाय। चहा घेतला मस्त आणि सगळ्यांना पण दिला। त्यानंतर मग स्वयंपाकाला लागले होते कारण की आज गुरुवार होता तर उपवास सोडायचा होता। तर मी तुम्हाला मगाशी बोललेच की मी पूजा का नाही मांडली। तर आज आहे ना म्हणजे 2 ते 3 दिवस झाले तर माझ्या चुलत जाऊबाई आहे तर त्यांना मुलगी झाली, तर त्यामुळे मग पूजा वगैरे मांडायला चालत नाही म्हणून मग ह्या गुरुवारी काही पूजा मांडली नाही। तर चला आज आहे ना आपण मस्त करतोय काळ्या मसाल्याची उसळ। तर छान असा इकडे कांदा वगैरे चिरून घेतला होता, तो फ्राय करण्यासाठी कढईमध्ये टाकलेला होता आणि आता इकडे जिरे मोहरी हळद ते सगळं पण कांदा थोडासा परतल्यानंतर टाकलेला होता। तर मी आज तुम्हाला आहे ना पूर्ण उसळ म्हणजे काळ्या मसाल्याची उसळची रेसिपी तुम्हाला दाखवते। तर इकडे हिंग वगैरे पण टाकून घेतलं होतं, थोडासा आपल्या अंदाजानुसारच टाकायचं आहे। त्यानंतर इकडे उसळ धुवून घेतलेली होती म्हणजे मटकी, आणि कोणी याला मटकी म्हणतं कोणी उसळ म्हणतं, आमच्याकडे याला उसळ म्हणतात। तर मटकी इकडे धुवून घेतलेली होती आणि आता ती कढईमध्ये टाकलेली होती। तर थोडंसं परतून घ्यायची। परतल्यानंतर त्यामध्ये मीठ शेंगदाणे कोथिंबीर असं सगळं कापून टाकायचं आहे आणि मग त्यानंतर थोडीशी परतली की मग पाणी ओतून त्यावर झाकण ठेवायचं आहे। तुम्ही ना अशी मटकीची भाजी नक्की करून बघा, तर तुम्हाला नक्की आवडेल अशी मटकीची भाजी खायला, कारण की खूप जास्त टेस्टी लागते मटकी खायला अशी। आणि खूप छान अशी म्हणजे हळद हिंग यामध्ये पूर्ण तिचा अंश उतरतो ना, तर खूप छान लागते त्याची टेस्ट खाण्यासाठी। तर आता इकडे ना कोथिंबीर वगैरे सगळं टाकून झालं, आता पाणी वगैरे ओतून तिचं म्हणजे उकळी येईपर्यंत राहून देते, नंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला। यामध्ये ना आता इकडे काळा मसाल्याची तयारी सगळी करून घेतलेली होती मी। लसूण आलं खोबरं कांदा एक भाजून घेतलेला होता, कोथिंबीर आणि थोडेसे धणे असा सगळा मसाला रेडी करून घेतलेला होता। नंतर तो मिक्सरमध्ये घेतला, त्याचं वाटण तयार करायचं होतं छान असं। मग मिक्सरमध्ये घेतला आणि असं छान असं दळून घेतलं मिक्सरच्या भांड्यात। तर खोबरं आहे ना कोणाला वाटलं तर किसून पण घालू शकता तुम्ही। आणि इकडे तेल तापत ठेवलेलं होतं, नंतर तेल थोडंसं तापलं की मग त्यामध्ये आपल्याला काळा मसाला टाकायचा होता। तर तेल तापल्यानंतर मी इकडे काळा मसाला टाकला। काळा मसाला आपल्याला छान असा तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून द्यायचा आहे। एका गॅसवर आहे ना मेथीची भाजी पण इकडे होत होती, सफेद भात पण टाकलेला होता। इकडे आता काळा मसाला आणि लाल तिखट असे दोन्ही पण मसाले आपल्याला टाकायचे आहे। तर अंदाजानुसारच टाकायचे, तर ज्याचं त्याचं प्रमाण असतं मसाल्यांचं। तर आमचे काही मसाले जास्त तिखट नाही आहे त्यामुळे। आणि छान असं आता परत पूर्ण तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला परतून द्यायचा आहे। तर इकडे छान तेल सुटेपर्यंत मसाला आपला परतलेला होता। तर आता तो आपली मटकी शिजत आलेली असते ना, तर त्या मटकीमध्ये आपल्याला तो मसाला टाकायचा आहे। आपली इकडे छान अशी आता काळ्या मसाल्याची मटकीची भाजी तयार झालेली होती। तर
खूप मस्त अशी मेथीची भाजी पण छान केलेली होती उपवास सोडण्यासाठी। त्यानंतर आता मी तुम्हाला आहे ना सगळे आजच्या आपली ज्वेलरीचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवते। तर रजवाडी पॅटर्नमध्ये आपण खूप छान छान अशा पोत अवेलेबल केलेल्या आहेत। तर आता न्यू स्टॉक आला आहे आपल्याकडे। तर रजवाडी पॅटर्नमध्ये ना खूप सुंदर अशा मस्त डिझायनर पोत आलेल्या आहेत। तर तुम्ही डिझायनर साडीवर पण ह्या पोत वेअर करू शकतात, तर खूप छान दिसतात। तर मी ना मला आहे ना मोठं नेक मॉडेल पाहिजे होतं, पण ते काही अवेलेबल झालं नाही। मग त्यामुळे माझी पोथीची पेटी होती ना, त्या पेटीमध्येच मी हे सगळं शूट घेतलं आहे। तर इकडे आता तुम्हाला दिसत असेल की 3 पदर आहे पोथीला आणि खूप छान म्हणजे मणी पण त्याचे खूप छान आहे आणि पिंजरा पण आहे मध्ये थोडासा पोथीला। तर तुम्हाला पॅन्डल वगैरे आणि त्याचे खडे पण खूप जास्त आकर्षक आहे। घातल्यानंतर एकदम छान आणि एकदम रिच आणि एकदम कडक लुक देणारी अशी ही पोत आहे। तर तुम्ही कोणत्याही साडी ही वेअर करू शकता। तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करू शकता। खूप छान मध्ये पिंजरा वगैरे पण आहे पोथीला। तर खूप सुंदर असा लुक देणारी ही पोत आहे। तर तुम्हाला जवळून मी दाखवते। तर खूप छान असे हिचे डायमंड वगैरे आहे आणि खूप छान अशी लांब पोत आहे, भरपूर लांब आहे। तुम्हाला दिसतच असेल का त्याचे मणी वगैरे पूर्ण असे पोथीपर्यंत येत आहे। मी तुम्हाला डबलची करून दाखवली म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल। आणि आता त्यामध्येच आपली ही दुसरी पोत आहे, तर ही मंगळसूत्र पॅटर्नमध्ये आहे। तर हिचे पण 3 पदर आहे, मध्ये छान असं मस्त पिंजरा आहे आणि खूप छान मस्त असे हिचे डायमंड वगैरे आहे। तर तुम्हाला दिसत असेल इकडे, तर मंगळसूत्राचे डायमंड तर एकदम जास्त चमक देत आहे। तर खूप सुंदर दिसत आहे, इकडे तुम्हाला दिसतच असेल। तर काळे मणी पण त्या पोथीमध्ये आहे ना, तर त्याला अटॅचवर लगेच दुसरे पण मणी आहे गोल्डनमध्ये, ते पण पोथीमध्ये एकदम सुंदर आणि खूप सुंदर आणि छान असा लुक देत आहे। तर खूप सुंदर दिसत होती ही पोत। तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर वर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पोथींचा स्क्रीनशॉट घेऊन मला पाठवू शकता। तर आपल्याकडे आता ही 3ऱ्या नंबरची पोत आली। तर हिचे जे मणी आहे ना ते मोतीमध्ये आहे खालचे, तुम्हाला दिसतच असेल। आणि डायमंड बघा किती सुंदर लुक देत आहे। डायमंड एकदम जास्त चमकत आहे, कोणत्याही साडीवर अगदी मॅच होईल अशी ही आपली पोत असणार आहे। आणि हिचंही वर्क खूप सुंदर आहे, मध्ये फुलांची डिझाईन वगैरे आहे आणि घातल्यानंतर ही पोत खूप छान असा लुक देणार आहे तुमच्यावर। आणि इकडे तुम्हाला मणी वगैरे दिसत असेल। तर आवडल्यानंतर आहे ना तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन मला टाकायचं आहे, म्हणजे मग मला कन्फर्म होईल। नंतर इकडे ना तुम्हाला दिसत असेल तर खूप छान असे पिंजरा पॅटर्न, म्हणजे थोडासा पिंजरा थोडेसे मणी असा छान असा आपला पॅटर्न आहे हा रजवाडी पॅटर्न। तर खूप सुंदर रजवाडी पॅटर्नमध्ये आपले हे पोत आहे। तर तुम्हाला दिसत असेल की ही पण पोत खूप लॉंग आहे। तर एकदम हाईट असणाऱ्या म्हणजे कोणाचा हाईटचा प्रॉब्लेम असतो ना, त्यांच्यासाठी पण अजिबात प्रॉब्लेम राहणार नाही आहे। तर खूप छान अशी ही पोत आपली लुक देणार आहे। तर खूप सुंदर अशी आपली ही पोत आहे, तुम्हाला दिसतच असेल। तर आता आपली ही 4थ्या नंबरची पोत आहे, ते मायक्रो गोल्डमध्ये आपली ही पोत असणार आहे आणि खूप सुंदर असा एकदम रिच असा लुक देणारी आपली ही पोत असणार आहे। तर तुम्हाला दिसत असेल तर खूप सुंदर 4 पदरी आपली ही पोत आहे आणि मध्ये थोडासा पिंजरा पॅटर्न पण आहे पोथीमध्ये। तर तुम्हाला दिसत असेल की 4 पदरी पोत आणि म्हणजे खूप सुंदर असा लुक देणारी आपली ही पोत आहे। तर तुम्हाला कळलंच असेल पोत बघून, अशा पोथीची डिझाईन तुम्हाला कुठेच अवेलेबल होणार नाही, अशी डिझाईन आपल्याकडे अवेलेबल झाली आहे। तर ह्या पोथींची खूप जास्त ऑर्डर आहे। तर घरी पण गिऱ्हाईक येतं ना आता, तर भरपूर जणींना ही पोत आवडली। तर काही जण त्यामधली पोत घेऊन पण गेल्या। तर आता ह्या मंगळसूत्र पॅटर्नमध्येच राहिलेली आहे। तर खूप सुंदर आणि छान अशी आपली ही पोत असणार आहे। तर ज्या ताईंना आवडली असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून मला पाठवायचं आहे। त्यानंतर आता आपण पुढचं पॅटर्न बघतोय। आता हार बघतोय आपण लॉंगमधले, मुलींसाठी म्हणजे लेडीज पण यूज करतात तर साड्यांवर, तर त्यासाठी आपण हे हार घेऊन आलो आहे। तर खूप सुंदर असे फ्लॉवरचे डिझाईन वगैरे असणारे आपले हे हार आहे ना,
3 पदरी आहे तर तुम्हाला दिसत असेल. तर याचं पण डिझाईन वगैरे खूप छान आहे. तर खूप चमकदार आणि एकदम छान असा घागऱ्यावर पण लूक देऊ शकता किंवा आपण पातळ वगैरे मेकअप करतो ना, तर त्यावर पण खूप छान असा लूक देऊ शकता. तर तुम्हाला दिसत असेल. तर वर दिलेल्या नंबरवर आपण ऑर्डर करायची आहे. व्हॉट्सअपला मेसेज टाकून स्क्रीनशॉट टाकायचा आहे. आपल्याला जर आवडले असेल तर त्यावर खूप छान झुमके पण आपल्याला आलेले आहे. तर झुमके पण तुम्ही बघू शकता. तर खूपच सुंदर असे झुमके पण असणार आहे आणि त्यामधला आता आपला हा दुसरा पॅटर्न पण असणार आहे. तर इकडे स्क्रीनशॉटसाठी मी फोटो पण दिलेला आहे हाराचा. तर आता आपला दुसरा पॅटर्न आहे. हा पण कोणत्याही साडीवर अगदी मॅच होऊ शकतो. सेम तसाच पॅटर्न तसाच पीस आहे, फक्त त्यामध्ये एकच कलरचे खडे होते. यामध्ये तुम्हाला 2 कलरचे खडे भेटणार आहे. तर खूप सुंदर असा आपला पॅटर्न आहे. लवकरात लवकर ऑर्डर करायचे आहे. काही ताईंना आहे ना खूप छान छान मस्त पोत लागत होत्या लॉंग. तर त्यासाठी खूप दिवसांचे कमेंट चाललेले होत्या की ताई लॉंग पोतचा व्हिडिओ करा. पण मग माझं काय झालं, मी जे नेक मॉडेल मागवलेलं होतं मी त्याची वाट बघत होते. पण नेमकी ते नेक मॉडेल थोडंसं छोटं आलं, त्यामुळे मग मला काही त्याच्यावर व्हिडिओ घेता आला नाही. तर मग मी ह्या पट्टी पोत म्हणजे सोन्याची पोत ठेवायची जी पेटी असते ना, त्यामध्येच मग व्हिडिओ शूट केला आहे छान असा. आणि ह्यावर पण खूप सुंदर असे झुमके असणार आहे. तर आपल्याकडे ना खूप छान छान असे हार आणि पोत असे डिझाईन अवेलेबल झालेलं आहे. तर आपल्याकडे आता ही 1 ग्रॅम सोन्याची पोत आपल्याकडे आलेली आहे. तर तुम्हाला दिसत असेल की 1 ग्रॅम सोन्याची पोतची डिझाईन खूप छान आणि सुंदर अशी असणार आहे. तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर पटापट स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तर याची डिझाईन वगैरे पण तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर असा लूक देणारी आपली ही पोत असणार आहे. पैठणी साडीवर खूप छान असा लूक देणार आहे ही पोत आपली. आणि आपल्याकडे अजून एक पॅटर्न आहे, तो म्हणजे मण्यांची पोथीचा पॅटर्न होता, तो दाखवायचा राहून गेला होता. तर तोही खूप सुंदर असा आहे. तर त्यामध्ये ना मोती अटॅच आहे, तर तुम्हाला दिसत असेल. तर आपण डिझायनर साडीवर पण ही पोत घालू शकतो. तर यामध्ये ना मोती ॲड आहे, तर हिचा लूक आहे ना एकदम छान दिसतो. आणि ही पोत आहे ना 2 पदरी आहे. तर खूप छान अशी मस्त लॉंग पोतमध्ये मी ही पोत घेऊन आले. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला बाय बाय.